नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण 40 साईजची कटोरी पेपर कटिंग बघणार आहे. सर्वात आधी तुम्ही कटोरी बघितली, खूप सुंदर आणि ती छान बसली होती. आता 40चं माप आहे म्हणजे उंची ही जरा जास्त असणार. 15 आणि 16 तसा मी पेपर कटिंग करून घेतलेला आहे. 14ची पण असू शकते. माझ्याकडे 40चं माप हे 13चं सुद्धा आहे. त्याप्रमाणे आपण मुंढा, योगपट्टी, शोल्डर असं सेट करत असतो. प्रत्येक याला आपण वेगवेगळं पॅटर्न वापरायचं, कारण प्रत्येकाची कटोरी वेगळी असते, काहींचा बांधा लूज असतो. म्हणजे प्रत्येक गोष्टी ह्या आपण व्यवस्थित मॅनेज करायच्या असतात. सर्वात आधी मी मुंडा घेतला आहे बघा, 6चा मुंडा घेतला आहे मी आणि 6.5चा गळा घेतला आहे. पुढचा गळा जो आहे 6.5चा आहे, कारण 40ची छाती आहे, उंची पण जास्त आहे. मग त्याप्रमाणे आता 10 आपली पूर्ण छातीचा चौथा हा 10 येतो आणि पूर्ण घडी आपल्याला करायची 10, 11 आणि 12. ठीक आहे ना. मग त्याच्यानंतर मी मुंडा घेतला आहे बघा, 1 आणि 1.5च्या अंतरावरती घ्यायचा आहे आणि थोडासा खालून घ्यायचा, जास्त नका घेऊ, थोडा खालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. 6.5 गळा रुंदी आहे, 6चा मुंडा आहे आणि 5.5चं मी शोल्डर घेतलं आहे. 5.5चं शोल्डर आहे. दोन्ही आकार व्यवस्थित देऊन घ्यायचेत, 1 ते 1.5 अशा अंतरावरती. आता आकार पहिले तुम्ही म्हणता त्या बाकीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मुंड्यांचा आकार वेगळा देतोय. हो, छाती कमी असली तर तसा आकार दिला तरी चालतो, जास्त असली तर असाच आकार द्यावा लागतो. आणि अडीचला 2 रेषा कमी या पद्धतीने गळा रुंदी घ्यायची. आता 6वरती नाही घ्यायची, 6.5वरती बघा गळा रुंदी घ्यायची आणि सरळ रेष आखून घ्यायची. व्यवस्थित आकार द्या. आकार जर व्यवस्थित असले तरच पॅटर्न व्यवस्थित निघतं. खालून असा गोलाकार देऊ नका, वरतून गोलाकार द्या, म्हणजे तो योग्य पद्धतीने बसतो. आणि जी बॉडी सिस्टम आहे ना, ती थोडी पातळ तयार होते, नाही तर खूप ब्रॉड तयार होते, पुढे सरकतो मग गळा. त्यासाठी व्यवस्थित गळा तयार केलेला आहे बघा, आकार पण छान दिलेला आहे. आता आपली उंची जी आहे ती 15 आणि 16 अशी बघू शकता. म्हणजे आपल्याला योगपट्टी थोडी मोठी काढावी लागेल. आता छोटी काढली तर कटोरीचा आकार हा लांबट होईल. त्यासाठी यात मी कटोरी ही वेगळी काढली आहे. 3.5 आणि 3 अशा पद्धतीने योगपट्टी काढायची. आता मी तुम्हाला काय सांगते की या पद्धतीने तुम्ही कटोरी का काढली ताई, तर त्याचं एक कारण आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगते. जेव्हा आपण कटोरी वाढवू ना, त्यावेळेस मी तुम्हाला सांगते की मी अशी कटोरी 40 आणि 44च्या मापाला का बसवते. आणि व्यवस्थित असा खोल आकार, जास्त पण खोल आकार नाही द्यायचा याला, कारण ज्यांची 40 छाती असते ना, थोडी अशी पोट पण असतं त्यांना, त्याच्यामुळे जास्त खोल आकार द्यायचा नाही. आता इथून बघा, पहिल्या मुंड्यापासून 2.5 इंच, तर तसं होणार नाही. आता 2.5 इंच वरतून आपली कटोरीचा आकार दिल्याच जाणार नाही, कारण इथे आपण 6.5चा गळा घेतलाय. त्याच्यामुळे आकार हा अंदाजे द्या, तो 2.5 वरती देऊ नका. मधली बॉडी जी तयार होती थोडी जास्तची तयार होईल, पण व्यवस्थित येईल. आणि 6चं आपण कटोरी जी घेतली ती 6ची घेतली आहे, 6 इंचाची कटोरी घेतली आहे. 6.5 पण घ्यायची नाही, जास्त ब्रॉड होते ती बघा. व्यवस्थित 6ची कटोरी आहे आणि आता आकार कापून घ्यायची आपण. 6ची कटोरी लक्षात ठेवा. पुढचा गळा 6.5 घेतला आहे, मुंडा 6चा आहे आणि 5.5 शोल्डर आहे. पहिला आकार कापून घ्यायचा, थोडं खालून मुंड्यापासून थोडं खाली आकार द्यायचा आणि 2 भाग आपण वेगळे करून घेऊयात. व्यवस्थित आकार द्यायचा. 15 आणि 16ची उंची आहे, 3.5 आणि 3ची योगपट्टी आहे, लक्षात घ्या. व्यवस्थित आकार द्यायचे आणि योगपट्टी आपण काढून घेऊ. थोडासाच खोल आकार द्यायचा. तुम्हाला सांगितलं, जर 40-44चं माप असेल ना, थोडं पोट असतं, त्याच्यामुळे आकार जास्त खोल देऊ नका, गुढी पडेल तिथे. आणि त्याचा गोल आकार आला पाहिजे बॉडीला. हा पण मुंडा आपण कापून घेऊ. आकार व्यवस्थित द्या. फ्रेंच कर्व असेल तर फ्रेंच कर्वच्या माध्यमाने चांगला आकार दिला जातो. मला सवय झाली आहे. दोन्ही मुंडे कापून घ्यायचे. आकार गळ्याला पण व्यवस्थित द्या. 6.5चा गळा घेतला आहे, शिवून तो 6 तयार होईल. योगपट्टी 3.5 आणि 3ची घेतली आहे. व्यवस्थित आकार द्यायचा. 6चीच कटोरी घ्या, कारण बघा 10, 11, 12 आणि 12चा अर्धा 6. मी अर्धच करते आणि इथं खाली गोल आकार द्यायचा. त्याच्यामुळे काय होतं, जेणेकरून आकार व्यवस्थित तयार होतो. अशी कटोरी थोडीशी लांबट कटोरी तयार होते. तर का तयार होते, कारण उंचीच्या मानाने ही कटोरी लांबच तयार होणार.
आता आपल्याला कटोरी वाढवायची. आता ही अशी कटोरी मी का काढते याचं कारण तुम्हाला मी सांगते. 2 रेषा पुढून वाढवायच्या आणि 2 रेषा वरतून वाढवायच्या. वरतून शिलाईमध्ये जातं आणि इथे आपल्याला काजपट्टी पटनपट्टीसाठी लागतेच. आणि आता 1.25 इंचाची कटोरी वाढवायची आपल्याला. म्हणजे जवळजवळ 8:45 ते 8:30 पर्यंत अशी कटोरी तयार झाली पाहिजे. 1.25 इंचच वाढवा, 1.5 इंच वाढवू नका. टक्स जास्त दाबला जातो त्याच्यामुळे जास्त मोठी कटोरी तयार होते. जास्त मोठी कटोरीची काही गरज नाही. कपड्यावरती कटोरी वाढते, कटोरी खेचल्या जाते. मस्त आकार द्यायचा. बघा, बघू शकता, व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आणि इथे गोल आकार तयार करायचा. व्हिडिओ पटकन काढायला लागतात कारण तितका वेळ नसतो. व्यवस्थित. आता इथे मी 5 अंतर आलं पाहिजे, याचं अंतर 5 आलं पाहिजे. 4.5 नाही, 5 अंतर आलं पाहिजे. आणि जेव्हा आपण शिवू ना त्यावेळेस पण थोडंसं कट करून घ्यायचं. योगपट्टीची जेव्हा जॉईन करतो ना आपण तिथे थोडंसं कट करून घ्यायचं. जास्त नाही कापायचं, थोडा अगदी आकार देण्यापुरतं. 8:30 8:45ची कटोरी तयार झाली पाहिजे. याचा आपण मध्य करून घेऊ. 8:45ची जरी झाली तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. 8:30ची जवळजवळ तयार होते. आणि खाली अर्धा इंच. आता अशी कटोरी का तुम्ही काढली ताई, तर त्याचं असं आहे की ही जी 40 आणि 44ची कटोरी आहे ना ती ना इथे मुंड्याच्या इथे दाबल्या जाते, चपटी होते. त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारची कटोरी काढा. मी अशी एक कटोरी, आणखीन एक कटोरी तुम्हाला दाखवेल. मी या 3 कटोऱ्या मी वापरत असते. आता माझ्याकडे कसं क्लायंट फिक्स झालेले तर मला माहिती पडतं की यांना हीच कटोरी बसणार आहे, यांना तीच कटोरी बसणार आहे. त्याच्यात समजून जातं मला ते. आणि व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. बघा, बघू शकता तुम्ही, कटोरी अगदी सुंदर तयार होते. बसते पण छान ही कटोरी, काहीच प्रॉब्लेम येत नाही या कटोरीला. आणि आपण असं 2.25 इंच, आता याला जर खाली वाढवलं वरतून 3.25 इंचाचा टक्स, तो टक्स एकदम वरती पण जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कटोरी दाबल्या जाते, चपटी होते. फक्त 40 आणि 44चं माप लक्षात ठेवा. छाती जास्त असली ना मग असं पॅटर्न वापरलं तर चालतं, पण फक्त 40 आणि 44लाच वापरते मी, बाकीच्या पॅटर्नला वापरत नाही. 1.5ला 1 रेष कमी, वरती 2.5 इंच, वरती 2.5 इंच. बघा, तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी कटोरी तयार होते. बघा, बघू शकता, मस्त कटोरी तयार होते. खूप छान कटोरी, बसली पण छान होती. तुम्ही थंबनेलवरनं तुमच्या लगेच लक्षात येईल की ताई खरंच खूप छान, खूप सुंदर बसते. बघा, बघू शकता तुम्ही, छान. आणि ना 6ची कटोरी आपल्याला तयार करायची. 6चीच कटोरी पाहिजे. 6:30 7:45 नाही, अंदाज घ्यायचा, शरीराचा अंदाज घ्यायचा. 6 6:30पर्यंत ही गेली. त्याच्यानंतर थोडीशी काचपट्टी बटनपट्टीला दाबल्या जाईल आणि त्याच्यानंतर थोडंसं साईड बॉडीसाठी दाबल्या जाईल. मस्त तयार होते ती. आता बघा, मी तुम्हाला ना हाताची कटिंग दाखवते. तुम्ही म्हणाल इतकं पॅटर्न दाखवते आणि बाही कशी कापायची तेच दाखवत नाही. सर्वात आधी मी उंची घेतली, 4मध्ये 2 इंच मिळवले. फोल्ड करायचं होतं, साधं ब्लाऊज होतं ते. आता आपली जी घडी आहे ती 10ची असते, त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवायचं म्हणजे 10.5 बरोबर. 3.25चा 3.25 12वा भाग, 40चा 12वा भाग असा 3.25 घ्यायचा. त्याच्यानंतर 2 इंच मध्ये घ्यायचं. आता यांचा दंड घेर होता 14चा, इथे सरळ रेष मारून घ्यायचा. 40 44ला 3.25च घ्यायचा 12वा. त्याच्यानंतर 7 इंचाचं मी दंड घेर, त्याच्यात पुढे 2 इंच, 7 8 9 झाले ते. अशा रेषा मारून घ्यायचं, व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं. बघा, बघू शकता तुम्ही, मध्ये मध्ये पेपर येत आहे. कटोरी चपटी नको व्हायला म्हणून मी तशी कटोरी काढली आहे. आणि इथून ना खालून आकार द्यायचा, फुगीर आकार द्यायचा नाही. तिथं फुगा तयार होतो, फुगीर आकार द्यायचा. माझं काय फॉर्म्युला नाही, इथून एवढंच घ्या तिथून तेवढंच घ्या, अंदाजे काम करते मी. आता सवय झाली त्याच्यामुळे तुम्ही पण या ट्रिकने जर काम केलं ना तर ॲक्च्युली ब्लाऊज बसतील. आणि मी आता पहिल्यापासून सिरीज तयार करणार आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल की ताई पहिल्यापासून 28पासून ते 44चे पूर्ण पॅटर्न काढा, मी ते पॅटर्न तुम्हाला काढून देईल. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कमेंट बॉक्स उघडा आहे. आणि हा गोल आकार द्या. तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी बाही तयार होते. जे जॉईंट आपल्या म्हणतो ना काखेत जॉईंट व्यवस्थित येत नाही, तो जॉईंट याने व्यवस्थित येतो. बघा, आता मागचा भाग आपण बघून घेऊ. छानपैकी पॅटर्न तयार करा, शिका व्यवस्थित. थोडं घाईत पॅटर्न तयार झाले म्हणजे कोणी ना कोणी येत असतं ना, मग त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो. ते 2.5 इंचाला 2 रेषा कमी असंच करायचे बरं का. गळारुंदी जास्त गळारुंदी घेऊ नका. खालून 3.25 घ्या, 3 घ्या, ब्रॉड बसतो गळा. आणि हो, मग गळा पसरत नाही, ही जी एक अशी आपल्या मनामध्ये शंका असते की आमचा गळा पसरत नाही. पाठ जर ब्रॉड असेल ना तो गळा पसरणारच. 40ला गळा तुम्ही पसरणारच, पाठच ब्रॉड असते. 32ला जर तुम्ही म्हणाल की गळा पसरला पाहिजे ताई,
तर नाही होत तसं, जास्त पसरत नाही तो, आपण जितका कापू तेवढाच बसणार तो, पसरत नाही तो, कारण बांधाच तसा असतो तो. व्यवस्थित कापून घ्यायचं. आणि आता जरा इथे टक्सचं तुम्ही जरा लक्ष द्या. आता इथे 40चं माप आहे, त्याच्यामुळे जो टक्स आहे तो कसा घ्यायचा ते बघा तुम्ही. 4 नाही 5 इंच घ्यायचं आहे. 5 इंच घ्यायचं आणि वरती 4.5 इंच लिहून ठेवलेलं आहे मी, लिहून देते तुम्हाला, म्हणजे कसं लक्षात राहील तुम्हाला. 40 आणि 44च्या याला तसंच करा, म्हणजे फिटिंगपासून जास्त आता व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. म्हणजे जिथं फिटिंगला आपण तुम्हाला सांगितलं होतं ना मी, खाली साईडला थोडंसं कापायचं, म्हणजे फिटिंगला प्रॉब्लेम होत नाही किंवा फिटिंग खाली लटकत नाही. अशा प्रकारे पॅटर्न तयार करायचं. सोपं आणि साधं, खूप सुंदर असं पॅटर्न तयार झालं होतं. ब्लाऊज पण छान बसलं होतं. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि जर काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट करा. आपण सिरीज चालू करणार आहे पहिल्यापासून, म्हणजे कसं तुम्हाला सर्व शिकायला भेटेल. आणि योगपट्टीचं बघा, अर्धा इंच खाली कपड्यावरती वाढवायची आणि जॉईंट करताना मोजून आणि त्यानंतर अस्तरची योगपट्टी लावायची किंवा दुसरी योगपट्टी लावायची. तुम्हाला बाही कटिंग कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये सांगा. प्रत्येकाची जर बाही कटिंग पाहिजे असेल तर मी तुम्हाला तसे पण व्हिडिओ देईल. कटोरी खरंच खूप छान तयार होते. मी हा ब्लाऊज तुम्हाला शिवून पण दाखवेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.